कन्नड तालुक्यातील घरकुल योजनेच्या लाभापासून वंचित राहिलेल्या बेघर लोकांसाठी गरजवंत कुटुंबासाठी शासनाच्या वतीने पुन्हा घरकुल सर्व्हे सुरू आहे। या घरकुल योजनेच्या निधीत 3 लाख रुपयांपर्यंत वाढ करावी अशी मागणी करण्यात येते। शेलगाव ग्रामपंचायत वतीने सरपंच विलास मनगटे, ग्रामसेवक चव्हाण सह ग्रामपंचायत कर्मचारी गावात घरोघरी जाऊन प्रत्यक्ष पाहणी करून गरजवंत लाभार्थी लोकांना घरकुल योजनेचा लाभ मिळावा, तसेच कोणतीही व्यक्ती घरकुल योजनेपासून वंचित राहू नये यासाठी प्रत्यक्ष पाहणी आणि सर्व्हे सुरू केलाय। मात्र सर्व्हर डाऊन असल्या कारणाने तासनतास प्रतीक्षा करावी लागते। त्यामुळे शासनाने दिलेल्या मुदतीपर्यंत सर्व्हे होणे शक्य नाही। त्यामुळे सर्व्हेच्या मुदतीत वाढ करण्यात यावी अशी सरपंचांच्या वतीने मागणी करण्यात येते। मंजूर झालेले घरकुल लाभार्थ्यांना घर बांधण्यासाठी वाळूची मोठी समस्या निर्माण झाली असून अनेक लाभार्थी वाळू अभावी घरकुल बांधकाम थांबले। शासनाने वाळूसाठी पर्याय द्यावा, तसेच मंजूर घरकुल बांधण्यासाठी शासनाने किमान 3 लाख रुपयांपर्यंत वाढ करावी अशी मागणी सरपंच विलास मनगटे, सरपंच संघटना तालुका अध्यक्ष कन्नड यांनी केली आहे। देविदास थोरात, MCN न्यूज, नाचनबेल कन्नड। मी ग्रामपंचायत अधिकारी, ग्रामपंचायत शेलगाव, तालुका कन्नड, जिल्हा छत्रपती संभाजीनगर। शासनाच्या नियमानुसार आवास प्लस योजनेअंतर्गत आपल्या घरकुलांचे सर्वेक्षण चालू आहे। आम्ही नियमितपणे घरोघरी जे बेघर पात्र लाभार्थी त्यांचं प्रत्यक्ष जायमोक्यावर आम्ही या ठिकाणी पंचनामा आणि सर्वेक्षण करत आहोत। परंतु सर्व्हेचं पूर्ण महाराष्ट्रभर, देशभर सर्वेक्षण चालू असल्यामुळं या साईडवर खूप लोड येतोय आणि एक कुटुंबाला सर्वेक्षण करत असताना एक तास चालला त्याला। त्याच्यामुळं जी शासनानं आता 15 दिवस मुदतवाढ दिलेली तर कदाचित आता शासन त्याच्यावर विचार करेल की भविष्यात आपल्याला मुदतवाढ भेटली पाहिजे, तर त्यावेळेस आपल्याला हे सर्वेक्षण आपल्याला पूर्ण करता येईल। मी सरपंच विलास बापू मनगटे शेलगाव प्लस सरपंच संघटनेचा अध्यक्ष आहे कन्नड तालुक्याचा। काल शासनाच्या आदेशानुसार जी काही घरकुलाची यादी आली होती तर ती आम्ही प्रत्यक्ष स्पॉटवर जाऊन ग्रामविकास अधिकारी, सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, स्वयंरोजगार आम्ही सर्वजण प्रत्यक्ष स्पॉटवर जाऊन पाहणी करतोय आणि जी लोक ॲक्च्युली खरं घरकुलापासून वंचित आहे अशाच लोकांची नावं आम्ही प्रत्यक्ष पाहणी करून यादीमध्ये टाकत आहे। परंतु पहिलेच आमच्याकडे जवळजवळ 165 घरकुल मंजूर आहे, त्या लोकांना वाळू भेटत नाही आहे, तो नंबर 1चा प्रश्न आहे। तर माझी शासनाला विनंती आहे, कलेक्टर साहेबाला सुद्धा विनंती करतो की जवळजवळ 1 वर्षापासून आम्हाला वाळू भेटत नाही आहे। बरीचशी लोकांची ते वाळू न भेटल्यामुळे तसेच घरकुल पडलेली तशीच। तर माझी शासनाला विनंती आहे, एक तर घरकुलाचे पैसे जे आहे 1,58,000 आहे, 1,58,000 साधं घराची दुरुस्तीसुद्धा होत नाही। तर शासनानं मला असं वाटतं की त्यांनी कमीत कमी 3 ते 3.5 लाख रुपये तरी द्यायला पाहिजेत अशी माझी कलेक्टर साहेबाला विनंती आहे। दुसरी विनंती अशी आहे की या संपूर्ण कन्नड तालुक्यामध्ये कोणत्याही घरकुलासाठी वाळू नाही आहे, तर तसेच घरकुल पडू नये। तर यांनी लवकरात लवकर काहीतरी योजना राबवून घरकुल जे काही लाभार्थी त्यांना वाळूचं पहिले त्यांनी उपलब्ध करून द्यायला पाहिजे। जर कदाचित आम्ही 1 वर्षापासून ऐकतो आज होईल, उद्या होईल, 1 महिन्यानं होईल, मागही त्यांना मी 2-4 निवेदन दिले होते, परंतु आता येत्या 8 दिवसात जर यांनी वाळू उपलब्ध करून दिली नाही तर मी कलेक्टर ऑफिससमोर उपोषण करणार आहे असं माझं त्यांना खुलं आव्हान आहे। तर मी त्यांना विनंती करतो कलेक्टर साहेबाला की त्यांनी घरकुलासाठी कमीत कमी वाळू उपलब्ध करून द्यावी।